रायगडमधील शिवसेनेचे आमदार आणि शिवसेना पक्षाचे पक्षप्रतोद भरत गोगावले आपल्यासोबत आहेत. सर, एबीपी माझामध्ये पहिल्या प्रथम तुमचं स्वागत आहे. काय सांगाल एकंदरीत की सध्या लोकसभेची रणधुमाळी सुरू आहे आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर आज आपण महाराष्ट्रातलं राजकारण बघितलं तर खूप पद्धतीनं आता तापलेलं दिसतंय. एकंदरीत जागा वाटपाचा देखील अनेक भागामध्ये तिढा अजून सुटलेला दिसत नाहीये. रायगडचा जो तिढ्याचा प्रश्न होता तो देखील सुटलेला आहे. आपण स्वतः सुनील तटकरे यांच्या प्रचारार्थ महायुतीच्या संदर्भात आज आपण प्रचारात उतरलात. एकंदरीत कशा पद्धतीनं हा पाठिंबा मिळतोय? पाठिंबा आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे. तीन पक्ष एकत्र येऊन काम करत असताना थोडीफार अडचण होत असते प्रत्येकाची. आता महाविकास आघाडीची पण तशीच स्थिती आहे. आमची स्थिती काय तशी नाही आहे. बसून सगळ्यांनी ठरवलेलं आहे त्या जागा त्या लोकांना दिल्या जातील, म्हणजे आपल्या पक्षाला. त्याप्रमाणे उद्याच्या दिवसामध्ये मला वाटतं हे सगळं क्लिअर होऊन जाईल. आणि प्रचाराला तर आम्ही लागलेलो आहोत, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे आणि सगळ्यात लागलेलं आहे. पहिल्या टप्प्यातला प्रचाराला सुरुवात होऊन आता तिथे सभा पण चालू झाल्या. दुसरा टप्पा, तिसरा, चौथा आणि पाचवा, सगळ्या टप्प्यातल्या उमेदवाऱ्या उद्याच्याला डिक्लेअर होतील आणि सगळा जो तिढा बिडा काय जो तुम्हाला वाटतोय तो सगळा निघून जाईल. महाराष्ट्रातील ज्या 4 जागांवर आपल्या शिवसेना पक्षाकडनं दावा केला जातो, मग ठाणे असेल, नाशिक असेल, छत्रपती संभाजीनगर असेल आणि रत्नागिरी असेल, याच्यावर देखील आपलाच उमेदवार किंवा आपल्याच उमेदवाराला ती जागा मिळावी असा देखील आग्रह केला जातोय. मात्र मुख्यमंत्री याच्यावर बोलण्यास कुठेतरी नकार देत आहेत. काय सांगाल? प्रश्न असा आहे, पूर्वी जे दोन्ही पक्ष आपण लढवलेल्या होत्या त्यामध्ये 41 जागा निवडून आल्या होत्या. 7 जागा ह्या विरोधक आणि 2 अपक्षांना गेल्या होत्या. तर अशा अनुषंगाने आत्ता आम्ही 3 पक्ष एकत्र आलेलो आहोत. त्याच्यामुळे थोडासा कोणीतरी पाठीपुढं सरकणं गरजेचं आहे. कारण पूर्वी 26 आणि 22चा फॉर्म्युला होता, तर तो फॉर्म्युला आता तसाच राहील अशातला भाग नाही आहे. त्याच्यामध्ये थोडं पाठीपुढं सरकून अपक्षांना इन्व्हॉल्व करून त्यांनाही जागा देणं गरजेचं आहे. पूर्वी आम्ही 2 पक्ष होतो, त्यामध्ये आता राष्ट्रवादी सामील झाल्यामुळे 3 पक्ष झालो आणि 3 पक्षांना त्याप्रमाणे जागा दिल्या जातील. थोडं पाठीपुढं तर सरकवायला लागलच आणि ते आम्ही सरकून आम्हाला कुठेही अडचण येणार नाही. आणि 45 पार जे म्हणत आहेत ते ह्याच मुद्द्यावरती बोलत आहेत, पाठीपुढं सरकून ह्या जागा निवडून आणायच्या. कल्याणच्या जागेवर देखील मोठ्या पद्धतीनं आशा लागून राहिली होती, श्रीकांत शिंदेना उमेदवारी मिळेल का याकडे सगळ्यांचे लक्ष लागलं होतं. मात्र काल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी स्वतःच या ठिकाणी जाहीर केलं की श्रीकांत शिंदेची जागा लढणार आणि महायुतीत पूर्ण त्यांच्या पाठीमागे राहणार आहे. मात्र 100% उपमुख्यमंत्री याच्याकडं या निर्णयाकडे बघतायत, मात्र मुख्यमंत्री यांच्याकडे थोडंसं दुर्लक्ष झालं होतं. याकडे देखील कार्यकर्त्यांचं असं नाही आहे. स्वतःचा मुलगा पाठीपुढं कधी होऊ शकतो, तो त्यांनी मोठेपण दाखवला होता की आपल्या मुलग्याची पहिली डिक्लेअर करून बाकी पदाधिकाऱ्यांना वारवणे सोडले मुख्यमंत्र्यांनी. बोले शेवटला आपण करू, काय हरकत नाही आहे. आणि ती सीट शिवसेना भारतीय जनता पार्टीची पूर्वी युतीमधली सीट होती आपली, त्याप्रमाणे ती मिळालेली आहे. ठाण्याच्यावरती चर्चा चालू आहे, ह्याच्यावरती पालघरवरती चालू आहे, रत्नागिरीवर चालू आहे, संभाजीनगर चालू आहे, नाशिक, ह्या ज्या काही सीटवरती चर्चा चालू आहेत त्या आज नाही तर उद्या हे बसून त्यातला मार्ग काढून सगळं क्लिअर होऊन जाईल. रत्नागिरीच्या जागेवर देखील किरण सामंत अद्याप ठाम आहेत आणि निवडणूक जाहीर होण्याच्या आधीच नारायण राणेची जागा देखील डिक्लेअर होण्याच्या आधीच ते प्रचाराला लागलेत. एकंदरीत हा तिढा कुठेतरी वाढलेला दिसतोय, असं नाही का वाटत? तिढा वाढणार नाही, वाढलेला नाही आहे. जो काय वरना आदेश येईल त्याला आता काही लोकांचे डिक्लेअर करून आम्ही पाठीमागे घेतलं ना. हेमंत पाटीलची सीट डिक्लेअर केली होती, भावना गवळींची तिकडे चर्चा होती, त्यांना थांबावं लागलं. तुमानेंच्या इथं त्यांना थांबावं लागलं. ह्याचा अर्थ जर वरून जर व्यवस्थित रिपोर्ट आला तर कोणालाही थांबून त्याला सीट दुसऱ्याला देता येते. संजय राऊत देखील काल सांगली दौऱ्यावर आहेत आणि त्यांच्यात आणि आपले विश्वजित कदम आहे त्यांच्यात देखील शाब्दिक बाचाबाची होताना दिसते की येणारे जे कोणतेही पायलट असतील त्यांचे विमान हे गुजरातलाच उतरतात, असं देखील त्यांनी दावा केला आहे. त्यांना ती खात्री आहे, त्याच्यामुळे त्यांना तसं वाटलं असेल की त्यांचे जे काँग्रेसवाली मंडळी आहेत त्यांचं जर विमान जर गुजरातला त्यांना न्यायचं असेल, पाठवायचं असेल तर संजय राऊत तेवढं काम करू शकतात. बोलून ना का, दुसरं काय हाताने नाही काय करू शकत, तोंडाने बोलून ते त्यांना तिकडं काँग्रेसला पाठवू शकतात. काल जी मुख्यमंत्र्यांची वर्षा बंगल्यावर मंत्र्यांसोबत किंवा इतर नेते मंडळांसोबत मिटिंग झाली त्याच्यामध्ये देखील युती धर्म पाळला जात नाही आहे, आपण पाळतोय, तर अशा पद्धतीचा हा जो तिढा आहे तो सुटला का? असं कोणी सांगितलं तुम्हाला? तुम्ही कोण असताना आतमधनं तुम्हाला कोणी सांगितलं?
तीन पक्ष एकत्र येत असताना थोडेफार काही क्लिमेज असतात, ते वरच्या लोकांनी वरच्या लेवलला सांभाळून घेतले तर आम्ही खालच्या लेवलला सांभाळून घेतो. आता आमचं नाही, तटकरे साहेबांनी आमचा वादविवाद होता ना त्या ह्याच्यावरनं, पण आम्ही 4 पावलं मागं सरकलो, ते आमच्या वेळेला सरकतील आणि त्यांना आत्ता निवडून आणून देण्याची जबाबदारी आम्ही घेतलेली आहे, ती आम्ही पार पाडतो. म्हणजे ज्या ज्या ठिकाणी असे काही थोडेफार कुरबुऱ्या आहेत त्या वरच्या लेवलला बसून, अन्यथा आमच्या लेवलला आम्ही खाली बसून आम्ही ते संपून टाकतो. धन्यवाद खूप खूप. हे तर हो होते महाडचे आमदार भरत गोगावले. आणि जो राजकीय राज्यातला जो लोकसभेतील दावेदार जे आहेत तो वाद कुठेतरी रंगला होता आणि तो हा वाद कुठेतरी आता संपुष्टात येईल आणि महाराष्ट्रातल्या शक्यतो नाशिक असेल, छत्रपती संभाजीनगर असेल, ठाणे असेल आणि रत्नागिरी जागा, ही जागा आम्हालाच मिळणार आणि या जागेवर आम्हाला कुठेतरी चांगल्या पद्धतीचा पॉझिटिव्ह रिझल्ट मिळेल असं त्यांनी या ठिकाणी म्हटलं आहे. कॅमेरामन देवेंद्र दरेकरसह मी गणेश म्हापरकर, ABP माझा, रायगड. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.